पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथील सद्गुरुनिष्ठ संत निळोबाराय देवस्थानचा पायी पालखी सोहळा हा वाजत गाजत पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय। टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष तसेच चोहीकडे भक्तिमय वातावरण यामध्ये तल्लीन झालेले भाविक अशा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। प्रति पंढरपूर अशी ओळख असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथील सद्गुरुनिष्ठ संत निळोबाराय देवस्थानचा पायी पालखी दिंडी सोहळा हा वाजत गाजत पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय। टाळ आणि मृदुंगाच्या गजरात मुखानं हरिनामाचा जयघोष करत चोहीकडे भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेले भाविक अशा उत्साहपूर्ण वातावरणात ही पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे। आषाढी वारी निमित्तानं श्री क्षेत्र पिंपळनेर या ठिकाणावरून पंढरपूरकडे प्रस्थान प्रसंगी आलेल्या वारकऱ्यांनी केलेल्या टाळ मृदुंगाचा गजर आणि एकोबा तुकोबा निळोबा या नामघोषानं 21 जून रोजी अवघी पिंपळनेर नगरी दुमदुमून गेली। पालखी सोहळा प्रस्थान या प्रसंगी हरिभक्तपरायण मोहनानंद पुरंदावडेकर यांचं कीर्तन झालंय। सद्गुरुनिष्ठ निळोबाराय महाराज यांच्या राहत्या वाड्यामधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पादुका पालखी पूजन 21 जून रोजी सकाळी 10 वाजता झालं। त्यानंतर संजीवनी समाधी मंदिरामध्ये पालखी सोहळ्याचं आगमन झाल्यानंतर दुपारी 3 नंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि इतर यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।